फिजिक्सला हाय. ऍड केलं रे मी. हाय. हॅलो. मला मॅथ मध्ये आवडत आहेत, सायन्स मध्ये 22 आहेत आणि याच्यात इंग्लिश मध्ये 11 आहेत. ओके आणि ओके आमच्या स्लोप कॉलेजवाल्यांनी ऑफ रिझल्ट लाईनचा घरी फॉर्म्युला पाठवून सांग. दिलाय. अरे दादा आलं ओके सांगतो. ते ओके आपलं ओके. टॉपिक मेन आहे. या इकडे टॉपिकवर या, मुद्दा नका भटकू. नाही तर मग मुद्दा भटकले तर मग तुम्ही यूट्यूबवर दिसन. चला आपलं वन कॅन नॉट एबल माय स्क्रीन. वन नॉट नॉट टाइम पास. नो. जस्ट फोकस ऑन दी बंद टॉपिक. करून टाका तू. डू नॉट टाइम फेमस दिस. होईल रे मला फेमस. ओके गॉट इट. तुला रीला फेमस होईल. दिसून जाशील. Let's see here. What topic we should discuss yesterday? That is the keywords, private keyword. Okay, private keyword. आता हा जो प्रायव्हेट कीवर्ड आहे ना, हा करतो काय दादा नेमका? प्रायव्हेट झालं ना आपलं. नाही झालं नाही. मी तुम्हाला टास्क दिलं होतं की प्रायव्हेट कीवर्ड करतो काय. काय करतो हा प्रायव्हेट कीवर्ड? आता समजा हा एक क्लास आहे. ओके, हा क्लास आहे. प्रायव्हेट करतो. हा क्लास. दादा स्क्रीन शेअर कर ना तू पहिले. ओके. हॅलो दादा. अरे माशे. ओके, आय गॉट इट. शेअर माय स्क्रीन. दादा प्रायव्हेट कीवर्ड एखाद्या व्हेरिएबलला प्रायव्हेट करतो, त्याला ऑपरेट करण्यासाठी गेटर आणि सेटरचा यूज करायला लागतो. असं काही राहतं का? राइट. सही समझे हो. सही समझे हो. जितना भी समझे हो सही समझे हो. ओके, लेट्स डिस्कस हियर. दादा तू युट्यूबचं नाव कोड विथ गॅरी टाकायचं होतं. कोड विथ हॅरी आणि गॅरी. जस्ट डू नॉट कॉपी एनीवन. हम्म. लेट्स सी अरे हियर. वा. कोड विथ हॅरी तुम्ही बघितला असन. तो की जे व्हेरी फेमस यूट्यूबर. त्याच्यामुळे मग त्याचा कंटेंटला आपण कॉपी केल्यासारखं होईल. आपण दुसरं पण सजेस्ट करू शकतो, पण करू नंतर अजून. बरोबर. जस्ट नॉट ओके. करू काही चेंज करू. प्रायव्हेट 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 गॅरी. कीवर्ड. प्रायव्हेट कीवर्ड. ओके, दिस इज प्रायव्हेट. आता जे ना, हा आपला क्लास आहे. जो की हा क्लास बनवतो मी इथं. क्लास डेमो. आणि याच्यात मी जे आहे का 10-12 व्हेरिएबल बनवले बरं का. एक आहे इंट आहे रोल. आणि इथं स्ट्रिंग नेम आहे. तर याची सिक्युरिटी माहिती आहे का, थोडी लो आहे. कारण ह्या क्लासचं कोणी पण ऑब्जेक्ट बनवून कोणी पण त्याला ॲक्सेस करू शकतं. हा जो क्लास आहे का, ह्या क्लासचं कोणी बी ऑब्जेक्ट बनवून कोणी बी त्याला ॲक्सेस करू शकतं. त्याच्यामुळे जे ना, याला एक सिक्युरिटी बिल्ड दिली, जे की एक कीवर्ड आहे प्रायव्हेट कीवर्ड. हा प्रायव्हेट कीवर्ड काय करतो माहिती आहे का, ह्या इथं जर प्रायव्हेट लावला मी, इथं जर मी प्रायव्हेट लावला, तर हा फक्त ह्या क्लासच्या मध्येच चालेल. हा फक्त या प्रायव्हेटमध्येच चालेल. या प्रायव्हेटच्या बाहेर तो ॲक्सेस बी नाही होत आणि हे बी नाही होत. मग याच्यासाठी आता काम कसं करावं लागेल नेमकी. तुम्ही तर आता हे प्रायव्हेट क्लासच्या लावलं. समोर लावायला लागेल ते इंटच्या समोर. हां. ते क्लासच्या समोर लागतं. आवाज गुत्तोय तुझा, आवाज गुत्तोय. काय आलं? ते प्रायव्हेट क्लासच्या समोर लावायला लागतं का इंटच्या समोर? ते दोघींसमोर चालतं. दोन्ही समोर चालतं. याच्या समोर पण लावू शकतो तू प्रायव्हेट. इथं पण लावू शकतो आणि इथं पण लावू शकतो. हा प्रायव्हेट ते डिफाईन करतं तुला प्रायव्हेट करायचं काय. पण मोस्ट ऑफ दी क्लासच्या समोर कोणीच प्रायव्हेट नाही लावत, कारण सगळंच प्रायव्हेट होऊन जातं मग. आणि कोणत्याच गोष्टी ॲक्सेस नाही करू शकत आपण. जसं की आपण कोडमध्ये होता. जसं माझ्या व्ही एस कोड ओपन करून पाहू आपण. एक डेमॉन्स्ट्रेशन घेऊन पाहू की तुम्हाला काय समजतं काय नाही. आता हा जो क्लास आहे का, जस्ट हा क्लास आहे. आता एव्हरीथिंग इन जावा इज क्लास. जे पण जावामध्ये सगळं काही क्लासच आहे. क्लास अँड ऑब्जेक्ट्स. विथआउट क्लास अँड ऑब्जेक्ट जावा सुरू पण नाही होते आणि संपत पण नाही. तर विषय काय आहे, आपण जर इथं प्रायव्हेट लावला तर ते ॲक्सेस करतं का चेक करू आपण. मग आपण तुमच्या याच्यावर नोट्स देतो मी तुम्हाला काहीतरी. ओके, हा प्रायव्हेट कीवर्ड मी माझं व्ही एस कोड ओपन करून घेतो. अरे यार, माझं ग्राफचं पण आहे का. आपलं क्लासचं ओपन करतो मी. 1 मिनटं. फाईल जस्ट आपली क्लासची फाईल ओपन करणं म्हटल्यावर डी एस ए जावा डेटा स्ट्रक्चर्स लँग्वेज फाउंडेशन जावा क्लास वर्क. आपलं चालू क्लास अँड ऑब्जेक्ट्समध्ये प्रायव्हेट कीवर्ड आहे हा ना. कुठं गेला आपला प्रायव्हेट कीवर्ड. डेमो मोबाईल प्रायव्हेट.
प्रायव्हेट करतो मी. इंट्रो ॲक्सेस मॉडिफायर्स डेमो प्रायव्हेट. ओके. हां, आता मी ते क्लास तयार केला आहे बरं का. काय नाव आहे त्याचं? डेमो प्रायव्हेट. आता मी याच्या व्यतिरिक्त दुसरा एक क्लास तयार करतो. आणि आपलं मेन फंक्शन कोणत्या क्लासमध्ये राहील सांगा बरं आता. जस्ट एक आपलं मेन फंक्शन कोणत्या क्लासमध्ये राहील? आपलं जे मेन फंक्शन आहे जे की PSVM म्हणून लिहितो आपण, ते कोणत्या फंक्शनमध्ये क्लासमध्ये लिहिल्या जाईल आपल्याला? हॅलो हॅलो, हा दादा बोल ना. मी काय विचारतोय, हॅलो बोल ना. आपल्याला जे मेन फंक्शन लिहायचं आहे ते कोणत्या क्लासमध्ये आलो आहे? पब्लिक क्लास ते जे तू याचं फाईलचं नाव दिलेलं आहे त्याच्यात. जे फाईलचं नाव दिलंय त्याच्यातच तोच क्लास आपला यूज आहे. ओके, का काही दुसरा पण यूज केला जाईल आपल्याला? दुसरा पण यूज केला जाईल का? नाही. नाही, एकच क्लास यूज केला जाईल आणि त्याच्यात आपला कोड होईल, जो की आपला क्लास काय राहील त्याचं नाव आहे, जे फाईलचं नाव आहे तो वाला क्लास. आता एक मिनटं, जस्ट मी फक्त एक मिनटं, आपला लिंक्डइन कुठं गेलं आहे माझा ॲप? माय व्ह्यू बोर्ड. ओके, आय जस्ट गॉट हिअर ॲक्सेस. ओके, just clicking here. At what thing? I couldn't understand. स्क्रीन गुतली तुझी ते पांढऱ्या याच्यावरतीच. ओके, बघा इकडं. आता जे का माझं कुठं मेन फंक्शन राहील, इथंच मेन फंक्शन राहील. तर मी इथं एक मेन फंक्शन बनवून घेतो, दॅट इज पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. हा माझा पॅरेंथेसिस स्टार्ट झाला, हा माझा कर्ली ब्रॅकेट स्टार्ट झाला. ओके, अजून रन आलं नाही बघा. हे बघा आता जे ना इथे एक रन येऊन जातं बघा, इथे एक रन येऊन जातं, पण त्याला थोडा वेळ लागतो जावा प्रोजेक्ट. आता मी फक्त जस्ट इथं जे ना ह्या इथं स्ट्रिंग अर्क्स टाकतो, स्ट्रिंग आणि अर्क्स हा जो ॲरे सेव्ह केला. जस्ट माझा प्रोजेक्ट ओपन होतोय, प्रोजेक्ट ओपन झाला की लगेच येऊन जाईल ते. आता मग एक दुसरा क्लास बनवतो, इथं क्लास डेमो नाव देतो त्याला, किंवा क्लास कार. ओके, आता कारमध्ये आपण ठेवू एक कलर ठेवू. कलर कशात राहील रे? स्ट्रिंगमध्ये कलर घेऊ आपण. ओके, हा माझा स्ट्रिंगमध्ये कलर घेतला आहे बघा मी. याच्या खाली मी फक्त एक घेतो, स्ट्रिंग कार नेम. ओके, आता जे आहे का हा जर क्लास बनवला मी, आता मला काय करायचं आहे, ह्याचे जे ह्या क्लासला मी प्रायव्हेट बनवतो आणि इथं ऑब्जेक्ट बनवायचा प्रयत्न करतो. हां, इथं प्रायव्हेट कीवर्ड लावतो. आता इरर येतो का बघा, प्रायव्हेट, जसं की ऋषिकेश म्हणला प्रायव्हेट. ओके, नाही इरर तर काहीच नाही आला, पण आला इरर. इल्लिगल मॉडिफायर फॉर द क्लास ओनली पब्लिक ॲबस्ट्रॅक्ट अँड फायनल आर परमिटेड. ओके, क्लास फक्त 3च प्रकारचा राहू शकतो. कोणता? एक राहू शकतो पब्लिक, एक राहू शकतो ॲबस्ट्रॅक्ट क्लास, आणि एक राहू शकतो फायनल. मग आता हे ॲबस्ट्रॅक्ट काय आहे, फायनल काय आहे, हे ॲबस्ट्रॅक्शन झाल्यानंतर किंवा इंटरफेस झाल्यानंतर, ऑब्जेक्टचा जो चौथा पिलर आहे तो झाल्याच्यानंतर शिकू. आणि हा एक फायनल कीवर्ड काय, आता तुम्ही लिहू शकता क्लास. एक नोट डाऊन करून घ्या, एक नोट डाऊन करून घ्या. टॉपिक इथं पहिलं नाव देतो प्रायव्हेट कीवर्ड. प्रायव्हेट कीवर्ड इज नॉट यूज फॉर क्लासेस. राईट, आपण तो क्लासेसला यूज करू नाही शकत आहे असं त्यांचं जावाचं म्हणणं आहे. ओके, मग आपण व्हेरिएबल्सला यूज करू शकतोय का रे? हे बघा, इथं तर आपण प्रायव्हेट लावून बघितला, इथं प्रायव्हेट तर नाही आलं होते. मग आपण इथं यूज करू शकतोय का प्रायव्हेट? आता एक त्यानंतर एक टॉपिक बघू आपण. अजून एक नोट डाऊन करून घ्या प्रायव्हेट कीवर्ड संदर्भात.
एक जी की क्लास संदर्भात आहे. सेकंड पॉईंट, क्लासेस ओनली पब्लिक abstract and final classes only. ह्या दोन नोट डाऊन पॉईंट करून घ्या तुम्ही. हॅलो हॅलो जस्ट एम आय ऑडिबल? हॅलो की तुम्ही माईक बंद हा केला? ऐकतोय दादा, ते माईक ऑफ केलंय, बोल ना. हे आपलं आहे, आपण आम्ही माईक बंद केलंय. प्रायव्हेट कीवर्ड लावू शकत नाही क्लासला, हे एक अंडरस्टँड आहे. ओके, मी आता प्रायव्हेट काढून टाकतो बरं का, इथं पब्लिक करतो. ओके, आता एरर गेला बरं का, पण तरी बी एरर आला. काय, पब्लिक टाईप डेमो मस्ट बी डिफाइन इट्स ऑन फाईल. म्हणजे हे बघा क्लासचं एक एक छोटासा एरर बघितला तुम्ही, काय छोटासा एरर माझ्या फाईल क्लास 2दा आला. क्लास 2दा नाही, माझ्या फाईलचं नाव चेंज होऊन गेलं बघा. जावा कार हो, कार कार जावा. कारण मी तर पब्लिक कीवर्ड लावला त्याच्यामुळे. हे बघा आता चेंज झालं. आणि आता बघा थोडासा वेळ थांबा, हे बघा आता एरर द्याल त्यानं, हे बघा डायरेक्ट कार डॉट जावा होऊन गेलं. दादा पब्लिक काढ बरं. पब्लिक काढलं का मग नाही होणार. काय समजलं म्हणजे आपल्याला तुम्हाला? फाईलचं नाव बी change करता येतं. फाईलचं नाव ऑटोमॅटिकली चेंज होऊन जातं जर एखाद्या क्लास समोर तुम्ही पब्लिक दिलं तर, राईट. आणि जर 2-2, 3-3 क्लास समोर पब्लिक जो मेन क्लास त्याच्या समोरच पब्लिक द्यावं लागतं का? हा, जो मेन क्लास आहे त्याच्या समोरच पब्लिक द्यावं लागतं. दादा जर 2-3 क्लास समोर पब्लिक दिला तर काय होईल? मग जो पहिला सगळ्यात पहिले ऑर्डरनं सगळ्यात पहिले डिटेक्ट होईल पब्लिक, ते फाईलचं नाव होऊन जाईल. म्हणजे आपण आता बी 2 ह्याच्यात पब्लिक दिलता ना, पण मग तो वरचाच पहिलं क्लास पहिला जो डिटेक्ट झाला तोच क्लास कार झाला. ओके, आता आपण ह्या व्हेरिएबलला प्रायव्हेट नाव देऊन पाहू. प्रायव्हेट. ओके, काहीच बदल नाही आला. ओके, काय सांगितलं त्यांना आता, द व्हॅल्यू ऑफ फील्ड कार कलर इज नॉट युज्ड. ओके, हा छोटासा सोल्युशन आहे. आता इथं मी एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो क्लासचं. ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं सांगा रे. एक ऑब्जेक्टचा सिंटॅक्स सांगा मला एक अल्टो बनवायची, समजा कार अल्टो. न्यू कन्स्ट्रक्टर इक्वल टू कन्स्ट्रक्टर ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू कन्स्ट्रक्टर. अच्छा, सांग ऋषिकेश. एक काम कर पहिले. आर यू देअर? सांगितलं ना. That is wrong. फर्स्ट क्लास नेम सांगा. मग मला सांगा, मला अल्टो कार बनवायची तर कशी कार कार पूर्ण सांग. एक कन्स्ट्रक्टर बनव. स्पेस अल्टो, कार स्पेस अल्टो इक्वल टू न्यू अल्टो. ओके, न्यू अल्टो नाही, न्यू कार. ओके, हे बघा आता दादा बनवलं नाही ना मी तर कन्स्ट्रक्टर बनवलं नाही, पण तरी पण ते कन्स्ट्रक्टर आलो झालं. तर हे याला म्हणते एक हिडन ट्रिक आहे किंवा काही नाही, पण मग हे कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली डिटेक्ट करून घेतो. बरं आता मी नाही व्हेरिएबलचा ऍक्सेस दादा, करायला मी हेच म्हणलं होतं. तू कन्स्ट्रक्टर सांगत होता इथं, पण इथं क्लास सांगत होता. क्लास अल्टो इक्वल टू न्यू कन्स्ट्रक्टर. नाही, आपण कन्स्ट्रक्टरचं नाव क्लास पासूनच लिहितो ना मग. हा हा, पण क्लासला क्लास म्हणायचं, कन्स्ट्रक्टरला कन्स्ट्रक्टर म्हणायचं. नाही, मग कन्स्ट्रक्टर बनवलंच असतं ना आपण. म्हणजे माझ्या समोर तू कन्स्ट्रक्टर बनवूनच ऑब्जेक्ट बनवलाय ना, म्हणून मला ते माहिती असतं. आता बघा इकडं, हे बघा आता आपल्याला हे कलर ऍक्सेस करायचा बरं का याचा, आणि कलरला चेंज करायचंय. तर मी काय करायला माहिती का, कार अल्टो डॉट लावून बरं का, अल्टोला डॉट लावून अल्टो डॉट. पण आपल्याकडं जर इथं कलर चेक करायला पाहिलं तर कलर काही येतच नाही. हे बघा, कलर इक्वल टू ब्ल्यू. प्रायव्हेट काय म्हणणं आहे त्याचं, द फील्ड कार कलर इज नॉट विजिबल नाही. मग आता याला ऍक्सेस कसं करायचं नेमकी, या कलरला ऍक्सेस कसं करायचं, याला इथं प्रायव्हेट करून पाहू आपण. याला पण प्रायव्हेट करून टाकू, म्हणजे की दोन्हीला. हे बघा आता या दोन्हीला काय करता माहिती का, एक राहत्या गेटर्स, जस्ट
माय मिस्टेक. ओके माय मायक्रोफोन इज एक राहता गेटर्स आणि एक राहता सेटर्स. ओके वेट अ मिनिट. माझं टच डिवाइस कनेक्ट नाही झालंय. ओके नाउ वी कॅन डेफिनेटली ॲक्सेस फ्रॉम इट हिअर. ओके आय गॉट इट. कैसे हो आप लोग? आपल्याला काय व्हाईट बोर्डवर येतो मी आणि माझा विंडोजवर येतो तो व्हाईट बोर्ड. ओके झाला ॲक्सेस व्हाईट बोर्ड विंडोजवर. ओके जस्ट आय गॉट व्हेअर इज व्हाईट बोर्ड. हां आता जे आहे का आता आपल्याला हे कार क्लास जो आहे ना हा कार क्लास आहे का याच्यातले जर ॲक्सेस करायचे असले ते एक मेथड लिहिणं पडते. मेथड म्हणजे ॲक्च्युली मेथड काही नसतं. फक्त मेथडला मेथड म्हणतं काय आपलं फंक्शन्सला मेथड म्हणतं. जो की आपला एक फंक्शन आहे छोटासा. आपण हा एक फंक्शन बनवू त्याला व्हॉइड नाव देऊ. व्हॉइड सेटर पण नाव दिलं जातं आणि व्हॉइड गेटर करू. पण नेमकी हे गेट काय करतं हे पण सांगणं पडतं त्याला. म्हणजे परफेक्टली गेट काय करतं तर नावामध्येच सांगणं पडतं. व्हॉइड कलर गेटर व्हॉइड नेम गेटर म्हणजे असं व्हॉइड आपण टाकू NAME गेटर स्पेलिंग विदिन व्हॉइड नेम गेटर व्हॉइड नेम सेटर अशा मेथड बनवू आपण. ह्या काय करण आपल्या ह्या व्हेरिएबलला ॲक्सेस देईन आपल्या ह्या कार नेमला ह्या कलरला आणि त्या काय करण सेट करण काही गेट कराल. तर क्लासमधला हा प्रायव्हेट कीचा एक छोटासा एक म्हणजे सिक्युरिटी समजा जस्ट सिक्युरिटीच आहे. ओके आता माहिती आहे का मी हे फक्त इथे एक गेटर बनवतो. आता मला गेटर बनवायचं तर काय करणं पडेल रे इथं. एक कोण सांगू शकतो की मला काय लिहिणं पडेल गेटर करण्यासाठी. एक फंक्शन बनवायचं आहे मला आणि त्या फंक्शन मध्ये ना तुझी स्क्रीनच गुंतलेली आहे. ती व्हिडिओ रेकॉर्डर व्हिडिओ एडिटर तेच ऑन आहे. नाही आम्हाला जस्ट युअर नेटवर्क प्रॉब्लेम. ओके आता जर का मला हे स्ट्रिंग कार कलर गेट करायचं आणि कार नेम गेट करायचं तर मला एक फंक्शन बनवायचं आहे जो की कलर गेट करण माझा. तर मी त्या फंक्शनला नाव देईन कलर गेटर. तर मग त्याचा रिटर्न टाईप काय राहील रे. त्याचा रिटर्न टाईप काय राहील. व्हॉइड कलर गेटर. नाही कलरचा टाईप काय आहे. स्ट्रिंग. आपण रिटर्न कलर करतोय म्हणजे जो कलर रिटर्न पाठवणार आहे तिथून. तर मग आपल्या फंक्शनचा रिटर्न टाईप काय पाहिजे. काय पाहिजे ऋषिकेश थोडासा अंडरस्टँड कर थोडंसं. जर आपण कलर गेट करणार रिटर्न करणार तिथून तर रिटर्न टाईप काय पाहिजे. स्ट्रिंग का. हां स्ट्रिंग. पण सेट करताना आपण रिटर्न काहीच नाही पाठवणार आहे. सेट करताना फक्त आपण सेट करणार आहे. त्याच्यामुळं सेट करताना फंक्शनचा टाईप व्हॉइड राहील आणि गेट करताना ओके. आता मी लिहितो इथं पब्लिक नाही तर नुसतं स्ट्रिंग सेट कलर. ओ आय सी गेट कलर करतो मी. गेट कलर दादा इन्सर्ट वगैरे काही नाही करत का. नाही अरे ते मॅन्युअली नावं घेणं पडतं. आता गेट कलरचा रिटर्न टाईप काय रे. स्ट्रिंग. तर आपण जोपर्यंत रिटर्न करत नाही तोपर्यंत इथला हा एरर जाणार नाही. तर मी इथे काय करतो फक्त रिटर्न कलर RETURN रिटर्न कलर. आणि कोणाला नाही माहिती की हा फंक्शनमध्ये हे रिटर्न कीवर्ड काय करतो जे की रिटर्न केलं ते रिटर्न करतो. आपण फंक्शनमधून रिटर्न पाठवतो. हे लय वेळेस सांगितलं तुम्हाला मी फंक्शनमधून रिटर्न पाठवतो. समजा हा फंक्शन आहे त्या फंक्शनला मी रिटर्न पाठवू शकतो इथून गेट कलर करून गेट कलर फंक्शन कॉल करून. आता माहिती का आता आपल्याला बनवायचं सेटर कोणत्या टाईपचं पाहिजे रे. सेटर म्हणजे आपल्याला सेट करायचं आहे का त्याला. सेटर स्ट्रिंगच पाहिजे ना कारण आपण कलरला सेट करणार आहे ना वाटतं. पण मग रिटर्न काहीच नाही पाठवणार ना आपण फक्त सेट करणार आहे ना की गेट करणार आहे.
गेट म्हणजे void रिटर्न void वाईड. सेट म्हणजे फक्त सेट करणे, तुम्हाला गेट काहीच नाही करणं. आहे तशा मेथड्स म्हणजे जेव्हा स्टॅक क्यू चालू होईल किंवा स्टॅक आणि क्यू स्वतःचं इम्प्लिमेंटेशन चालू होईल ना, तेव्हा सांगेल की सेट करताना गेट करताना डायरेक्ट टाईप कसा रिटर्न केला जातो आपल्याला. आहे ते पण सेट कलर आणि कलरमध्ये सेट your करताना screen is not visible. आता मग सेट कसा केला जाईल कलर आपल्याला, हा एक तर प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. हा फंक्शन तर बनवला पण सेट कसं केला जाईल आपल्याला. काय माझी स्क्रीन दिसत नाही का? Set दिसते set ते डॉट देत नाही का आपण काहीतरी असं कलर डॉट सी इक्वल टू कलर असं काही. आपल्याला जे ना इथून एक जेव्हा फंक्शन कॉल करू का आपण, दादा ते प्रायव्हेट वाले खाली मेन क्लास मध्ये कसे एक्झिक्यूट होतात ते परत एकदा सांग ना. प्रायव्हेट वाले हा तेच सांगतो, पुन्हा एकदा रिकॉल करतो ते तुम्हाला. चालेल. आणि आता जर आपल्याला सेट करायचे तर फंक्शनच्या पॅरामीटर मध्ये पाठवणं पडेल आपल्याला. हा जो फंक्शन आहे का, ह्या फंक्शनच्या पॅरामीटर मध्ये काहीतरी पाठवणं पडेल, तेव्हा ते आपण सेट करू शकतो. तर पॅरामीटर मध्ये समजा जर मला व्हॅल्यू पाहिजे तर इकडे काय लिहिणं पडेल मला, व्हाईट सेट कलर मध्ये च्या पॅरेंथेसिस मध्ये. त्याच्या पॅरेंथेसिस मध्ये लिहायला लागतो का? पॅरेंथेसिस मध्येच ना. हां, कारण आपण इथं तो कॉल करणार आहे हा फंक्शन व्हाईट सेट कलर, आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रिंग पाठवणार आहे जी की कलर राहील, आणि तो कलर जाऊन सेट होईल. काऊन? कारण आपण इथं प्रायव्हेट कीवर्ड लावला आहे आणि आपण त्याला ॲक्सेस नाही करू शकत आहे, म्हणून आपण ही मेथड यूज करतो आहे सेट करण्यासाठी. सेट मध्ये त्याच्यामध्ये कलर लिहि ना मग, स्ट्रिंग कलर राईट. मग आपल्याला ह्या पॅरेंथेसिस मध्ये स्ट्रिंग कलर लिहिणं पडेल जो की डेटा गेट करेन आपला. ओके, आय सी. कुठं गेला इथं स्ट्रिंग, एस कॅपिटल घ्या, स्ट्रिंग कलर. आता इथे एक धिस कीवर्डचा यूज सांगा मला कोणतरी, की धिस कीवर्ड कशासाठी यूज केला जातो. क्लास मधलं आहे म्हणून सांगायला, क्लास मधलं व्हेरिएबल म्हणून सांगायला. आता हा जो पॅरामीटर मध्ये उरला हा स्ट्रिंग एक वेगळा स्ट्रिंग आहे, हा येणारा हा जो क्लास मधला आहे हा वेगळा आहे. तर आपल्याला क्लास मधले स्ट्रिंग पॉइंट करण्यासाठी धिस कीवर्ड यूज केला जातो, जो की पॉइंट करतो की आमची हे क्लास मधलं आहे. तर मग मी फक्त THIS धिस लावलं, त्याच्यानंतर फक्त डॉट लावलं. हे बघा, क्लार नेम क्लोन इक्वल गेट क्लास गेट कलर. हे बघा, हा गेट कलर पण कॉल करू शकतो आपण इथं. दिस लाव, दिस डॉट कलर इक्वल टू कलर, दिस डॉट कलर इक्वल टू कलर म्हणजे हा सांगन हा जो कलर आहे आमचा, हा जो कलर आहे हा आमचा क्लासचा कलर आहे, आणि हा जो कलर आहे हा ह्या पॅरामीटर मध्ये येणारा कलर आहे. हे दोन्ही वेगवेगळे हे सांगण्यासाठी आपण धिस कीवर्डचा यूज करतो. आता मी हे सेट करतो आणि प्रिंट करून दाखवतो तुम्हाला, मग तुम्ही मला हे कार नेम सेट करून दाखवशाल. ओके, अल्टो डॉट कलर. म्हणजे सेम नेमचं असलं तेव्हा त्याला कोणतं ते दाखवावं लागतं का? कोणतं ते सांगणं पडतं. कोणतं क्लास मधलं आहे कोणतं पॅरामीटर मधलं आहे ते पॅरामीटर मधलं सांगणं पडतं. आता याचं बी कलरच नाव आहे, याचं पण कलरच नाव आहे, पण याचं नाव दुसरं बी घेऊ शकतो बरं का तू, असं नाही का याचं नाव ASD घेऊ शकतो. तर मग इथं मी ASD लिहिल, असं काही नाही का. पण मग हे मोस्ट ऑफ दी हे असंच प्रेफर करता, आणि इथं धिस लावता. हे क्लास मधलं आहे, हे आमचं बाहेरचं आहे जे की पॅरामीटर मध्ये येतं आहे. राईट. आता जे का मी हे बघा इथं जे का एक मेथड कॉल करन, आणि मला त्या मेथडचा ॲक्सेस कसा भेटेन डायरेक्ट. आता इथं पण विथआउट ऑब्जेक्ट मी ह्या मेथड मधल्या ह्या क्लास मधल्या कोणत्याच गोष्टीला हात नाही लावू शकत. विथआउट क्लास मी ह्या क्लास मधल्या बनवलं ना आपण, ऑब्जेक्ट बनवलंय आपण. तर मग मी अल्टो डॉट सेट, आपल्याला काय करायचंय सेट कलर करायचा आहे, आणि त्याच्यामध्ये काय पास करणं आपल्याला, कारचा कलर आहे आमचा व्हाईट, WHIT व्हाईट कलरची कार आहे समजा आमची. तर आता मी ह्या सेट कलरला काय करतो, मी हे गेट कलर प्रिंट करून पाहतो, गेट कलर करतो. आता नेमकी एक बघा, आता इकडून तर तो स्ट्रिंग डेटा पाठवणार आहे, पण तो इकडे गेट कसा करायचा समस्या आहे इथं. तर आपण काय करू, मी फक्त इथं स्ट्रिंग एक व्हेरिएबल डिफाइन करेन कलर,
इक्वल टू अल्टो डॉट गेट कलर. आता काय आहे, अल्टोचा कलर गेट करा ते, कारण इथं आपण काय लिहिले रिटर्न कलर. इथं आपण दिस पण यूज करू शकतो बरं का, इथं दिस पण यूज करू शकतो, दिस डॉट कलर. पण मोस्ट ऑफ द प्रेफर डायरेक्ट कलर असतो पण यूज करतो. ओके. आता कलर इथं जे ना ही मेथड कॉल करेन मी, कोणती, गेट कलर. फक्त कॉल करणं आपल्याला अल्टो डॉट, कारण विथआउट ऑब्जेक्ट आपण त्याचा क्लासमधल्या कोणत्याच गोष्टीला हात नाही लावू शकत, तो परवानगीच नाही देत. ऑल्टो डॉट कलर, अल्टो डॉट गेट कलर, GET C गेट कलर. कॅपिटल कलर, आणि हे झाले माझे पॅरेंथेसिस. आता काय सिच्युएशन होईल माहिती आहे का, हे बघा आता काय सिनॅरिओ आहे. हा फंक्शन कॉल होईल अल्टो डॉट गेट कलर, तो काय जाईन इथं जाईन, अरे हा यानं काय सांगितलं रिटर्न कलर करणं आहे, मग तो रिटर्न कलर घेऊन येईन इथं. पण मग इथं इक्वल टू ऑपरेटर दिसलं का, ते हे कलर तो याच्यात सेव्ह करून टाकेन ह्या स्ट्रिंग कलरमध्ये. आणि याचा पण डेटा टाईप स्ट्रिंगच पाहिजे, जो की तो रिटर्न करणार आहे. हा फंक्शन जो रिटर्न करणार आहे तोच ह्या स्ट्रिंगचा डेटा टाईप पाहिजे. नाहीतर तुम्ही इंटेजर कलर लिहिलं आणि हा रिटर्न करतोय स्ट्रिंग, तर ते अलो नाही होणार, म्हणजे ते इरर येऊन जाईल, इरर. तसं अलो आपल्याला जो फंक्शनचा रिटर्न लिहितोय तोच आपल्याला इथं स्ट्रिंगचं व्हेरिएबल पाहिजे. आणि माहिती आहे का, आता तुम्ही म्हणता आपण ह्या असं डायरेक्ट व्हेरिएबल घेऊ शकतो का. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्ही कलर घ्या, ॲरे यूज करा, मॅप यूज करा, नॉट मॅटर. पण तुम्हाला स्वतःपासून घेणं पडतं ते. असं तुम्हाला प्रोग्राममध्ये सांगितलं राहतात की तुम्हाला ह्या प्रोग्रामसाठी ॲरे घेणं आहे, किंवा ह्या प्रोग्रामसाठी तुम्ही मॅप यूज करा, किंवा तुम्ही स्टॅक यूज करा, ते नसतं सांगितलं. आता मी ना एस आउट करतो आणि या कलरला प्रिंट करून बघतो. SOUT एस आउट कलर, COLOR. ओके. आणि माझा रन करतो मी. आता कलरमध्ये काय प्रिंट झालं पाहिजे, व्हाईट, जे की माझा कलर आहे. हे बघा व्हाईट आलं. आता तुम्ही एक जस्ट सोपासा प्रोग्राम करशाल आणि त्या प्रोग्राममध्ये काय लिहिशाल, ह्या कार नेमला, कार नेमचं एक गेटर करशाल तयार, एक सेटर करशाल आणि प्रिंट करशाल. आणि हे तुम्ही स्वतः तुमच्या कोडमध्ये तयार करशाल, मी सांगणार नाही याला. आता हा कोड केला आहे, हा सेम कोड तुम्ही तयार करा आणि मला पाठवा. कोड देऊन हा कोड नाही भेटणार, हा कोड नाही भेटणार, हा तुम्हाला पूर्ण स्क्रॅचपासून बनवणं आहे. याच्यातला एक सुद्धा कोड भेटणार नाही तुम्हाला. तुम्हाला हा असा स्वतःचा बनवणं आहे. एक डेमो प्रायव्हेट डॉट जावा नावाची फाईल, त्याच्यात एक कार क्लास डिझाईन करणं आहे आणि त्या कारला कार नेम प्रायव्हेट करणं आहे, कलर प्रायव्हेट करणं आहे आणि ॲक्सेस करून पण आहे. राईट. दादा मला एक नाही कळालं, ते हे स्ट्रिंग गेट कलरचे आहे का, हा, आणि त्याच्या खाली रिटर्न कलर, हा ते तेवढं एक नाही कळालं. अच्छा हां. आता हे बघ ही मेथड आहे फक्त. आता माहिती ते आहे आणि त्याच्या खालचं व्हॉइड कलर, स्ट्रिंग कलर, का, हे जे ना ही एक मेथड आहे. मेथड म्हणजे आपण पहिले काय लिहितो माहिती आहे का, मेथडचा रिटर्न टाईप लिहितो. मेथडचा पहिले रिटर्न टाईप की बा ही मेथड आहे ना, तर ही रिटर्न काय करणार, रिटर्न काय येणार एक्झिक्यूट झालं, त्या रिटर्नचा टाईप लिहिणं पडतो आपल्याला. तर सगळ्यात पहिले आपण रिटर्न काय करणार आहे, गेट कलर आहे, म्हणजे ती काय करणार आहे आपल्याला ह्या क्लासमधला हा जो कलर आहे हा देणार आहे रिटर्न. का बरं, का बरं देणार आहे, कारण इथं आपण प्रायव्हेट लिहिले आणि प्रायव्हेट लिहिल्यावर तो फक्त कारमध्येच ॲक्सेस होऊ शकतो, कारच्या बाहेर होऊ शकतो. दादा क्लासचं नाव काय, क्लासचं नाव डेमो प्रायव्हेट दे, समजलं का. तर आपण त्याला त्या क्लासच्या बाहेर ॲक्सेस नाही करू शकत, त्याच्यासाठी हे गेटर बनवलं आहे. हे गेटर बनवलं आहे कारण मी ह्या क्लासच्या बाहेर, हे माझा दुसरा क्लास आहे, या सेकंड क्लासमध्ये मी ह्या फर्स्ट क्लासच्या या कार क्लासच्या कोणत्याच गोष्टी ॲक्सेस नाही करू शकत, ऑब्जेक्ट असून सुद्धा, कारण मी त्या प्रायव्हेट लिहिल्या आहे. ह्या प्रायव्हेट लिहिला ना, त्याच्यामुळे मला तो सेम सीन आहे की मी त्यांना ॲक्सेस नाही करू शकत. त्यासाठी मी या दोन मेथड लिहिल्या. त्या काय करता, एक करतं सेट आणि एक करतं गेट. एक त्याच्यात इन्फॉर्मेशन टाकणं, एक ही जी आहे का ही ह्या व्हेरिएबलमध्ये इन्फॉर्मेशन टाकतं, आणि ही जी मेथड आहे का ही रिटर्न करतं समोरच्या. ह्या फंक्शनला म्हणतात गेटर्स, ह्या फंक्शनला म्हणतात गेटर्स. दादा ते सेटरवाले सांगतो परत, ते दिस कलर ते हे का, हा हे दिस कलर का, ओके. आता माहिती हे काय करतं माहिती का, हा व्हाईट टाईपचा आहे,
हा फंक्शन कॉल केल्यावर माहिती आहे का तो रिटर्न काहीच नाही नेत, पण काय करतो जो कलर येतोय इथं आपण जे स्ट्रिंग पास करतोय का, हे स्ट्रिंग डबल कोटमध्ये जे व्हाईट पार्ट पास करतोय ना व्हाईट, हे काय करेन हे ह्या व्हेरिएबलमध्ये येईन कलर नावाच्या. मग ते कलर पाहिजे. ओके इथं काय लिहिलं आहे धिस डॉट कलर. ह्या धिस लिहिल्यावर जो आहे ना हा क्लासचा आयडेंटिफाय होतो. धिस म्हणजे हा क्लासचा आहे स्वतःचा. आणि मी इथं असं पण लिहू शकत नाही, असं जर नुसतं धिस खोडून टाकलं तर इरर येऊन जाईल. कारण कोणता कलर कोणता आहे, हा क्लासचा कोणता आहे आणि कलर हा याचा कोणता आहे जो पॅरामीटरमध्ये येतोय, ते ओळख येणार नाही त्याला. त्याच्यामुळे जो आहे का हा आपण धिस कीवर्ड लिहितो आणि हा धिस कीवर्ड सांगतो की हा आमचा क्लासचा व्हेरिएबल आहे, कारण ह्या दोन्हीची नावं सेम आहे. आता कोणता कलर सेम आहे सांगा बरं, हा कोणता क्लासचा आहे आणि कोणता याचा आहे सांगा बरं मला. कलर, कलर इक्वल टू कलर, कलर इक्वल टू कलर. कोणता क्लासचा आहे आणि कोणता पॅरामीटरचा आहे. तिथं येतो जुडवा भाई भाई होके ना, तर हे भाई मी भाई. सांगू का दादा, हां हा धिस कलर जो आहे तो प्रायव्हेट स्ट्रिंग कलर मधला आहे. आणि इथं जर आणि लिहिलंच नंतर हे जो लिहिलंच इक्वल टू कलर जो आहे, हे एवढं लिहिलंच नाही मी तर. आता सांग कोणता कोणता आहे, आता कोणता कलर कोणता आहे. जर मी दिसलीलच नाही तर नाही कळणार मग ते. मग ते कारण की कळणार. हा जो दिस आहे तो प्रायव्हेट मधला आहे. दिस कलर जो आहे तो प्रायव्हेट मधला आहे, हा जो क्लास मधला प्रायव्हेट आहे. स्ट्रिंग कलर मधला. हा आणि हा जो कलर जो आहे तो ह्या वरच्या व्हॉइड पॅरामीटर सेट मध्ये. कलर आहे का, हा हा पॅरामीटर मध्ये आणायचा. पॅरामीटर्स मधला कलर आहे, पॅरामीटर्स मधला कलर. सेमीकोलन जवळचा. हां राईट. हे आयडेंटिफाय करण्यासाठी धिस कीवर्ड यूज करता. आणि हा फंक्शन जिथं कॉल करतो का आपण, आता मेन म्हणजे ना हा फंक्शन जिथं कॉल करतो ना तिथं आपल्याला जे ना एक नाव देणं पडतं. तिथं आपल्याला एक नाव देणं पडतं, जे की आपण इथं दिलं आहे बघा लाईन नंबर 30 वर, की आम्ही हा व्हाईट नाव दिलं जे की काय डबल कोटमध्ये पास केलं मी स्ट्रिंग, कारण स्ट्रिंग डबल कोटमध्ये पास केलं. आणि मी इथं जर हे काढून टाकलं तर हे काय डिटेक्ट करण माहिती का, व्हाईट नावाचं व्हेरिएबल शोधन. ते व्हाईट नावाचं व्हेरिएबल शोधन, त्यासाठी डबल कोटच द्यायचे, जे की काय स्ट्रिंग सांगतं. हे आपली जी स्ट्रिंग आहे. आणि हे इथून इथून हा जो फंक्शन कॉल झाला आहे अल्टो डॉट सेट कलर, हा व्हाईट इथून येईन ह्या कलरमध्ये सेट होईल. आणि नंतर हा कलरमधून इथून जाऊन ह्या व्हेरिएबलमध्ये सेट होईल जो की स्ट्रिंग कलर आहे. आणि मग तो सेट झाल्यानंतर ह्या क्लासचा जशी क्लासची जी डायग्राम आहे त्यात जो कलर आहे तो व्हाईट कलर इक्वल टू व्हाईट होऊन जाईल. आणि कोणत्या ऑब्जेक्टसाठी, फक्त अल्टो ऑब्जेक्टसाठी. जर मी इथं BMW ऑब्जेक्ट बनवलं तर त्याला एम्प्टी नल व्हॅल्यू राहील, काहीच नसणार. ओके. आता आपण जे ना विथआउट सेट करता प्रिंट करून पाहू दे. म्हणजे ना मी हे लाईनला कमेंट करून टाकतो, कलर सेटच नाही करत. हे बघा हे जे कलर, दादा हे कलर सेटच नाही तू करत. केला होता तसंच कोड करायचा आहे का. हां मी केला तसाच कोड करायचा आहे, फक्त इथं कार नेमला पण करायचं आहे. हे बघा नल प्रिंट म्हणजे झालं बघा. हा ते कसं, नल. कारनेम साठी बी आता सेट आणि गेट करायला लागेल का हा कार परत. नेम साठी सेट आणि गेट करायचे तुम्हाला तुमचे, आणि प्रोग्रामचे आउटपुट टाकायचे मला, जे की मी फास्टली चेक करू शकतो. ओके. तोपर्यंत लिहा, मी तोपर्यंत एक जस्ट माझा कसंच काम मला. ओके. जयेश तुझा काही आवाजच नाही आज, काय जमत नाही काय. अभ्यासाला टाइमच भेटत नाही कोडिंगच्या. ओ भाई असाइनमेंट वगैरे लय लिहायला. ओ भाई साहब, लय अभ्यास करतो काय मग कॉलेजचा, टॉपर येतो काय. नाही नाही अरे तुमचं कॉलेज, टॉपर काय 5,000 मार्क पडले मला अरे तुमचं कॉलेज काही क्लास IIT टेस्ट NIT मध्ये. नाही. इकडे टॉपर आला का काय तुला कंपनीत घेऊन टाकतील ते. IIT NIT ठिकाणी घेऊन टाकता. तिथं घेऊन टाकतील, तिथं मॅटर काहीच नाही करत. तिथं कॉलेजच भारी ते, कारण तिथं असाइनमेंट बी अशा राहत्या की ज्या अशा नॉर्मल पोराला जमतच नाही.
दादा क्वेश्चन काय आहे? जो मी केलाय तो फक्त कार नेमला गेटर आणि सेटर लावायचे. बरं. दादा माझं मेन स्ट्रिंग अर्ग्स आहे ना तिथं लाल झालंय, म्हणजे एरर येते वाटतं. ॲरे नसेल दिला थोडं तू ॲरे. अर्ग्स बी दिले, त्याचा ॲरे बी दिलं पुढे. जस्ट रिटर्न टाईप काही दुसरा लिहिला असेल. जस्ट दादा ते दिसला वेगळा हे बनवायचा आहे का काय क्लास? तो एक कार क्लास राहील, एक तुमचा जो फाईलचा आहे तो क्लास राहील. एका फाईलमध्ये 2 क्लास. एवढे दोनच क्लास कार आणि पब्लिक क्लास जो मेन क्लास आहे. एकाच क्लास मध्ये करून घेतो ना दादा. 2 क्लास तर बनवेल इथं, एक आपला डेमो प्रायव्हेट क्लास मेन आणि इथं कार क्लास. मग तेवढेच क्लास बनवायचे ना, पण कार नेमला आणि गेटर आणि पहिले सेटर करायचे. दादा हे याच्यात फक्त थ्रो, ट्राय कॅच आणि ट्राय रिसोर्स आहे फक्त. कशात? मी कंपायलर मध्ये VS कोडला काय प्रोग्राम म्हणजे करतो? दिस नावाचं हेच नाही. तू टाईप तर कर. तू क्लास मध्ये नसेल करत, मग तू काहीतरी कुठेतरी दुसरीकडे करत असेल. तू क्लासमध्येच करतो. मेन फंक्शन मध्ये करत असेल. मेन फंक्शन मध्ये. हो, मेन फंक्शन मध्ये लिहिलं ते. त्याचा वेगळा क्लास बनवायचा, मी ते विचारत होतो मग तुला. कार क्लास मध्ये करणं आहे ते. ऍक्च्युली मेथड कुठं रन करतोय तू? तिथं डेफिनेशन कुठं लिहिली आहे? तिथं होणार आहे. एकदा मला स्क्रीन दाखव ना, स्क्रीन. ओके, वेट अ मिनिट. जस्ट मी त्यासाठीच म्हणतोय प्रॅक्टिस करा. आता कार क्लास वेगळा राहील, तुला समजलंय. पण धिस मेथड कुठं रन होणार आहे? धिस जे की इथं ज्या कार क्लासमध्ये जिथं सेट करतोय ना आपण, तिथं रन होणार आहे ते, ना की तुझ्या इथं मेन मध्ये. इथं तू मेन मध्ये करत अच्छा. just looking for this question. दादा बोल ना. एका गेटर मध्ये 2 रिटर्न करू शकतो का? 2 टाईप. एका गेटर मध्ये का सेटर मध्ये? एका गेटर मध्ये 2 रिटर्न टाईप का? रिटर्न. त्याला ऑब्जेक्ट बनवणं पडतं. ऑब्जेक्ट बनवून तू रिटर्न्स करू शकतो. पुन्हा डॉट लावणं पडतं तुला, जो व्हेरिएबल आहे तो. मग मी काय करू आता? रिटर्न कलर केलं मी आता. काय प्रत्येकाचं वेगवेगळं बनव. प्रत्येकाचं वेगवेगळं बनव. सेम कन्स्ट्रक्टर बनवलं चालतं का? हा, सेम कन्स्ट्रक्टर बनवलं चालतं, पण आपल्याला फंक्शन्स बनवायचे, ना की कन्स्ट्रक्टर्स. कन्स्ट्रक्टर्सचे 2 टाईप आहे, जे की आपण पिलर्स मध्ये घेणार आहे. एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे, पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर काय आहे. कारण मी फक्त दादा सेम नाव झालं म्हणून ते लाल झालं वाटतं मला. अजून आपल्याला स्कॅनर क्लास घ्यायचा आहे, जो की लय भारी आणि लय मजेशीर क्लास आहे. आपल्या जे बाकीच्या गोष्टी सोडल्या आपल्याला, फक्त हे पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि डिफॉल्ट झालं की
दोन गेटर बनवल्यावर दोन सेटर बनवायला लागणार वाटतं. हम्म. दादा एका सेट कलर मध्ये दोन त्याच्या त्याचे म्हणजे त्याच्या पॅरामीटर मध्ये स्ट्रिंग कलर आणि स्ट्रिंग कार नेम दोन्ही देऊन खाली दिस कलर इक्वल टू कलर आणि दिस कार नेम इक्वल टू कलर कार नेम करू शकतो ना. दोन्ही एका याच्यातच दोन्ही. की करा फास्टली करा. ही शेवटची असाइनमेंट देऊन मी आपल्याला तो ऋतुराजचा कोड बघणं आहे आणि लगेच क्लोज करणं आहे. ओके. कार नेम माझं कार नेम एरर देत आहे आणि स्ट्रिंग अर्ग दादा जे दिस डॉट कलर देऊन पुढे इक्वल टू लिहिलं तर परत कलर ना. जे वरतून येत आहे ते सेट करणे आपल्याला. पण ते वरतून काहीच येत नाहीयेत. मी कलर हे केलं ते हे बघ काय मला एरर काय देत आहे. पॅरामीटर मध्ये कलर सिंटॅक्स एरर इन्सर्ट सेमिकोलॉन टू कम्प्लीट आणि त्याचे वरचं काय सिंटॅक्स एरर इन्सर्ट असाइनमेंट ऑपरेटर एक्सप्रेशन टू द कम्प्लीट असाइनमेंट. अरे मग तू पूर्ण कोड लिहिल्याशिवाय नाही येणार ना ते. अच्छा. तू कोड अर्धाच ठेवला त्याच्यामुळे एरर देणार ना ते. कम्प्लीट कोड कर मग एरर देते का बघ. दादा अल्टो डॉट सेट कलर लिहिता की अल्टो डॉट गेट कलर लिहिता. गेट कलर कलर रिटर्न देतं. सेट कलर क्लास मधल्या कलरला कलर सेट करतो. मग गेटर प्रिंट मध्ये काय लिहायचं होतं. प्रिंट मध्ये जो का गेट कलर लिहिणं होता जो की कलर आहे कारचा. फक्त गेट आणि फंक्शन तो फंक्शन कॉल करणं होता. त्या फंक्शनचा ऍक्सेस कसा भेटेल. ऑल्टो डॉट गेट कलर लिहायचं का. ते पण लिहिलंच चालतं डायरेक्ट. पण तुम्हाला थोडंसं त्याच्या खाली व्हॉइड लावून काय लिहायचं होतं परत गेट कलर. सेटर्स आणि गेटर्स लिहिणं होतं. नाही व्हॉइड मध्ये काय लिहायचं होतं मी ते विचारू लागलो. व्हॉइड मध्ये सेट म्हणजे व्हॉइड नावाचं फंक्शन बनवून सेट कलर्स करायचे होते. अरे यार फोन खूपच मारतोय. तरी बी एरर देते काय करताय काय माहिती. परत त्याच्यात दिस कलर ना. मग तू गेटर साठी केलं काय पहिलं गेटर नंतर सेटर दिलं मी. गेटर मध्ये दिस नाही यूज करत आपण. मग काय यूज करतो ते दिसच्या पुढे कार नेमच टाकू का डबल एकदा. दादा मी कोड पाठवला का ग्रुपला. जस्ट वेट अ मिनिट मी मोबाईलवर चेक करतो. एरर कवर येते बघ बरं. क्लास कार ओके कार व्हाईट बनवली. गेट कलर सेट कलर नॅनो आणि नॅनोचा कलर व्हाईट सेट केला तो ना. गेट कलर मध्ये रिटर्न कलर येतोय ओके. आणि सेट दोन्ही गेट कलरच लिहिले ना. तो सेट कलर कुठं लिहिलाय बघ. दोन्ही गेट कलरच लिहिले. तू म्हणला नाही का सेट कलर मध्ये दोन्ही. सेट कलर मध्ये मग दोन पॅरामीटर पास करणं पडणार ना तुला. सेट कलर नाव देणं पडणार ना. सेट कलर अँड कार नाव दे ना मग त्याला. अरे वा हे कोड एडिटर लय भारी सिंटॅक्स देत आहे. कोणतं आहे आपलंच आहे का. जे स्टुडिओ तू सांगितलेलं. जे स्टुडिओ आहे का हे. भारी यार. गेट कलर जे ड्राईव्ह पेक्षा भारी रे. स्ट्रिंग गेट कलर ओके. स्ट्रिंग गेट कलर कार नेम.
अच्छा बघ, तू दोन सेम टाईपचे फंक्शन बनवतोय, एक कॅपिटल आणि एक स्मॉल, पण त्याच्यात फंक्शनला नाव काय दिलंय तू, गेट कलर दिलाय, आणि रिटर्न काय करतोय, कार नेम रिटर्न करतोय. दॅट म्हणजे हाय बरोबर आहे, चुकीचं नाही आहे, पण मग ती कन्फ्युजन करतं. मग रिटर्न कार नेमच करायचं आहे ना आपल्याला. पण कारसाठी वेगळं कन्स्ट्रक्टर बनवायचं आहे, गेट कार नेम, नॉट अ गेट कलर. गेट कार नेम आणि व्हॉइड सेट डेटा. मेन फंक्शन मध्ये यस आउट करून फक्त त्या नाही सॉरी फंक्शनचं नाव लिहावं लागेल ना पहिले, रिटर्न करा कॉल गेट कार करायला नेम. लागेल. आता बघ माहिती आहे का आदित्य, तू करतो काय, गेट कलर मध्ये व्हाईट पास करतोय आणि इकडे व्हाईट येतच नाही. सेट कलर मध्ये व्हाईट येतंय आणि त्याच्यासोबत कार नेम पण येतंय. बोल. रिटर्न मध्ये कलरचं नाव लिहिलं तर चालतं का? हे बघ विंडोज. हे बघ दादा, आता कन्स्ट्रक्टर असं बनवलं मी. हे बघ, जस्ट माझा कोड चेक करा एकदा पुन्हा आणि तुमच्या मिस्टेक सुधारवा. हे बघा कोण काय काय करतंय, माझा कोड बघा एकदा आणि पुन्हा तुमचा कोड सुधारवा की तुम्ही कुठं चुका करताय. सेम तर आहे. नाव चेक करा, गेट कलर, सेट कलर, गेट कार नेम, सेट कार नेम, असे फंक्शन्स बनवणे तुम्हाला, जे की काहीतरी अर्थ 2 मिनिट काढतात. दादा. आता मी काय म्हणतोय बघ, लाईन नंबर 11 आहे ना, मध्ये तू 2 रिटर्न दे बरं. ओके, कोणत्या याच्यामध्ये, इथं का? नाही 12 सॉरी 13 मध्ये ते 13. इथं जे ना, इथं 2 रिटर्न कसं काय लिहिलं जाईल आपल्याला? नाही होत का? नाही ना, मग ते स्ट्रिंगचं एक ऑब्जेक्ट मग बनवलं. काय करू मी तसं? तसंच आहे ना, ते ऑब्जेक्ट आल्यावर सुरू होईल. आपल्याकडे एक ऑब्जेक्ट इनबिल्ट भेटतं आपल्याला, जे की काय करतं, ऑब्जेक्ट डॉट क्लास इक्वल टू डॉट अजून काहीतरी पॅरामीटर लावला तुला, गेट नेम, आणि त्याच्यात एक काहीतरी पॅरामीटर असं एक, जस्ट मला माहिती ते त्याचं ऑब्जेक्ट कसं क्रिएट करता, आणि ते ऑब्जेक्ट क्रिएट करून पाठवणं पडतं. ऑब्जेक्टमध्ये हे राहतं लिहिलेलं. आता इथं काय करणं आहे माहिती आहे का, स्ट्रिंग गेट कार नेम म्हणजे कार नेम गेट करणं आहे आणि सेट कार नेम. दादा माझा कोड बघ. Can you able? आता बघ ना, मी जस्ट तुला तोच एरर सांगतोय मी. हे बघ, आता तू काय करतोय माहिती आहे का, हे बघ, आता या गेट कलर मध्ये काही घेतोय का तू, इथं गेट कलर मध्ये काही घेतोय का, स्ट्रिंग गेट कलर मध्ये, इथं कारचं गेट कार नेम पाहिजे. गेट कलर डबल डबल कसं काय लिहितोय तू? कार नेम आहे ना बघ, गेट कार नेम. अरे इथं रिटर्न मध्ये आहे, पण वरती फंक्शनचं नाव पण गेट कार नेम लिही ना, काहीतरी कार मिनिंग. नेमच आहे ना, स्ट्रिंग गेट कार नेम. अच्छा, तू तिकडे सुधरवलंय का इकडे मला चुकीचा कोड पाठवलाय? मग मला तर गेट कलर दिसतोय. नाही स्क्रीन बघ, स्क्रीन मला वाटतं तो स्क्रीन 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 बघून सांग ना. ओके. दादा ते अल्टो डॉट सेट कलर द्यावं लागतं का? फक्त अल्टो सेट कलर. अल्टो आणि डॉट डॉट देऊन डॉट. आता बघ, त्या गेट मध्ये तू पास करतोय बघ काहीतरी, पण तिथं काही ऍक्सेप्टच होत नाही. हे बघ, म्हणजे कस काय? अरे गेट फक्त गेट करतं, काहीच सेट नाही, काही माहिती नाही पाठवत तिकडं, फक्त रिटर्न करतं काहीतरी. आणि तू पाय बरं, गेट मध्ये काहीतरी माहिती मग पाठवलं, सेट कलर मध्ये लिहिलंय ना, पण गेट कलर मध्ये बी लिहिलं ना, 23 लाईन नंबर 23 मध्ये बघ.
23 अल्टो डॉट गेट कलर. आणि त्याच्यात काय हे दादा पाठवायचं? ऐक ना, हॅलो, मला एरर काय येतोय एक. हम्म, मी कार कार घेतली, स्विफ्ट इक्वल टू न्यू कार घेतलं, हम्म. त्याच्या कर्ली ब्रॅकेट्स मध्ये स्विफ्ट डॉट सेट कलर करले ब्रॅकेट इक्वल मध्ये टू रेड केलं तर मग इक्वल टू च्या खाली प्रॉब्लेम त्याचा येतोय. सिंटॅक्स एरर ऑन टोकन इक्वल टू डिलीट धिस. स्क्रीन प्रेझेंट कर. इक्वल टू ला डिलीट करा म्हणते ते. अरे अरे अच्छा, अल्टो डॉट गेट कलर आणि कलर आणि कार नेम. अच्छा, कार नेम व्हेरिएबलच नाही माहिती रे त्याला. कार नेम बघ, लाईन नंबर 27 वर. कार नेम त्याला माहितीच नाही काहीतरी. तू कार नेमच्या जागेवर बी सेट कलर लिहिले वाटतं. ठीक आहे. हे बघ, 24. अल्टोचा सेट कलर दोनदा केला तू. पहिल्यांदा व्हाईट केला आणि नंतर नॅनो केला. दॅट इज नॉट कलर. ऋषिकेश तुझा कोड टाक बरं. आय विल सम एक्सपेक्टिंग तुला स्क्रीन दिसती का माझी? दिसते. व्हॉट्सअपवर टाकलं. टाकला मी. दादा हे बघ, सेट हे कलर रेडचा ऑप्शन का बरं येतोय? क्लास कार प्रायव्हेट स्ट्रिंग कलर प्रायव्हेट स्ट्रिंग कार नेम. ओके, स्ट्रिंग गेट कलर, कलर मधून रिटर्न कलर केला. व्हाईट सेट कलर. ओके, सेट केला. दिस डॉट कलर. ओ आय सी. इरर येत असेल रे काहीतरी त्याच्यात. ऋषिकेश, हे बघ दादा, पहिल्यापासून पूर्ण कोड बघ. व्हॉट्सअपवर टाकलं जातं. हा पण तुला इरर येत असेल ना काहीतरी. मला आदित्य याला, ऋषिकेशला. ऋषिकेश. हे माझं हा, बघतोय का तू? तुझंच बघतोय. आता सेट कलर मध्ये काहीतरी येतं बघ, इनपुट पॅरामीटर येतं बघ. तू आणि ऋषिकेशनं सेम मिस्टेक केली आहे. सेट कलर मध्ये काहीतरी पॅरामीटर येतं, पण तुम्ही काही पॅरामीटरच नाही घेतलं त्याच्यात. दादा तुझा आवाज गुंततोय. हा, माझा मोबाईल माझ्या हातात आहे ओ आता. ओ. हे बघ ऋषिकेश, तू पण सेम मिस्टेक केली. कोणती? जी ऋतुराजने केली, जी स्ट्रिंग मध्ये ऍक्सेप्टच नाही केलंय काहीतरी. सेट कलर हे करताना अरे दादा आता बघ माझा सेटर. माझा सेटर बघ. कार तिथे रिटर्न BMW सुद्धा इक्वल टू देत नाही नंबर मला. BMW सेट कलर. ओके, तरी इकडे इक्वल टू येतच आहे दादा, इक्वल टू वरती हे बघ आता तू इक्वल येतच म्हटलं, इक्वल टू. स्ट्रिंगचं एस कॅपिटल राहतं रे. एस कॅपिटल याच ना. हम्म. अरे, सेट कलर इज नॉट इक्वल टू ती मेथड आहे. मेथड कशी कॉल करता? पॅरेंथेसिस देऊन, पॅरेंथेसिस मध्ये पास करता. मग हे काय, मी स्ट्रिंग कलर पॅरेंथेसिस मध्येच लिहिलं आहेत ना. हा, त्याचं एस केवढा कॅपिटल पाय बरं. एस कॅपिटल. आता बघ माहिती, खाली जाय लाईन नंबर 28 वर. आता सेट कलर काय बरं नेमकी? सेट कलर आहे काय ते सांग बरं मला. काय फंक्शन आहे हे? काय आहे काय? सेट कलर काय? सेट कलर मध्ये आपण हे केलं ना. नाही, खाली जिथं कॉल करतोय तिथं बघ, आहे काय नेमकी? ते व्हेरिएबल आहे का सेट कलर? ते हे आलं होतं मला सजेशन. ते सजेशन काही बी येतं. सेट कलर काय आहे नेमकी मला ते सांग बरं. सेट कलर काय आहे काय त्याचा आता टाईप? बघ बरं. नाही 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 नाही, ती लाईनच डिलीट करतो. ती लाईनच काही कामाची नाही. सेट कलर काय मला ते सांग एकदा. व्हेरिएबल आहे की फंक्शन आहे? कलर, त्याला कलर सेट करतोय आपण, कलर देतोय. ओके, पण मग ते आहे काय? व्हेरिएबल आहे की फंक्शन आहे? व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल आहे. हॅलो दादा. हां, सेट कलर बरं का. मनाने पूर्ण कोड कम्प्लीट केलाय. अच्छा, मनाने केला. झालं मला. ओके, व्हॉट्सअप टाकला. जस्ट चेकिंग. हो, विदाउट एरर.
Oh, good. हां ऋषिकेश आय विल एक्सपेक्टिंग फ्रॉम यू. हां आता माहिती आहे का तू तो फंक्शन कॉल कर. मग आता इथं पुढं काय करायचं? स्विफ्ट तो माझा सेट फक्त कर. आयडेंटिफायर एक्सपेक्टेड दाखवलं एरर मध्ये. हा दादा. आता माहिती आहे का तो फंक्शन स्क्रीन शेअर करेल. आदित्य त्याचा इरर सॉल्व कर बरं एक मिनटं. मी जस्ट ऋतुराजचा बघतो. ओके आता काय करतोय ऋतुराज तो माहिती आहे का तो फंक्शन आहे का व्हेरिएबल आहे सेट कलर. व्हेरिएबल आहे ना इथं व्हॉइड आणि सेट कलर व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल आहे का तिथं. अच्छा हो. व्हेरिएबल आहे तो सेट कलर. मग एवढ्या दिवसाचं काय आधी तू माझी स्क्रीन बघ. मग एवढ्या ऋषी दिवसाचं काय सांग ना. माती खात होता काय खरे. पीसीवर करतोय नाही तू? जेवण पोळ्या पोळ्या खात होता का. मला वाटलं हो. माती खात होता काय. ऋषी पीसीवर करतोय? नाही. अरे मी कोणाच पीसी सांग ना आता. ऋतुराजचं. तुझं बघतोय का अरे मी? तो फंक्शन आहे ना सेट कलर काय आहे फंक्शन आहे. हा हा. ऋषिकेश बोल. तर मग फंक्शन कसा कॉल करता पॅरेंथेसिस देता की इक्वल टू लावता. ऋषी एरर दाखव. पॅरेंथेसिस. सेट कलर तू काय करत होता. एमएस आणि त्या कारचं जे आहे ना हा ऐक कोड दाखव. हे सजेशन मध्ये तुला काय आलंय. ऑब्जेक्ट कसं क्रिएट करता बरं आपलं ऑब्जेक्ट कसं क्रिएट करता ते सांग बरं मला एकदा. ऑब्जेक्ट हे बघ मी इथं केलेले आहेत ना. त्याला ऑब्जेक्ट क्रिएट म्हणता का. ऋषी आलं लाईन नंबर 22 वरती. आणि ते कर्ली ब्रॅकेट चालू करता का. सेट कलर फोटो अरे कर्ली ब्रॅकेट मुळे येत होतं ते. आता खाली स्विफ्ट लिहू ना मी डायरेक्ट. सेमीकोलन ऋषी एक्स्ट्रा हे. ऋषी तुझा गेट कलर कुठे आहे. पब्लिक क्लास सेट कलर गेट कलर. ओके गेट कलर मध्ये तू स्ट्रिंग का वर पास करतोय ऋषिकेश. हे बघ लाईन नंबर 25 चं सेमिको हे काढून टाक कर्ली ब्रॅकेट काढून टाक. ऋतुराज लाईन नंबर 25 वरचं हे काढून टाक. ऋषी तू नाही हा तू बी करते आणि शेवटी लाईक पॅरेंथेसिस स्विफ्ट डॉट काय कर्ली करायचं ब्रॅकेट सेट कलर. सेट करायचा आहे तुला कलर. ओके सेट कलर झाला तुझा. आणि हे सजेशन आलं सेट कलर. आता तो काय फंक्शन आहे पॅरेंथेसिस ऋषी काय. मी म्हणते राईट. आता तिथं काहीतरी लिही स्ट्रिंग मध्ये डबल कोट मध्ये लिही तुझ्या कारचं नाव किंवा काहीतरी. मला गेट नलच्या जागेवरती का. 1 to 23 पर्यंत दाखव वरती. लाईन नंबर 7 वर मिस्टेक करतो ऋषिकेश तू. गेट कलर मध्ये कधी स्ट्रिंग कलर जात नाही. ऋषी तू कार नेम पण रिटर्न पण येईन असं कसं काय हा होईल. ते सेट कलर मध्ये राहील लाईन नंबर 10 च्या फंक्शन वर राहील ते ना की 7 नंबरच्या. एक डेटा घेऊन जाणार आहे एक डेटा घेऊन येणार आहे. ऋषी 13 आणि 7 चुकलं तुझं. तिथं स्ट्रिंग कलर नसणार आहे ते खालच्या याच्यात असणार आहे. जे स्ट्रिंग कलर करतोय ना तो ते खालच्या फंक्शन मध्ये राहणार आहे. 13 मध्ये बरोबर का दादा. बरोबर. आता शिकला तू की रेड कट कलर करू तुझ्याकडे. अरे आता खाली 13 नंबर आहे ना गेट कार नेम. ओके झाला आउट. हे नाही झालं पण प्रिंट नाही झालं. प्रिंट काहीच नाही केलं तू स्क्रीनवर. आता गेट कार यस आउट करावं लागेल. इथं पण तीच मिस्टेक करेल बघ 13 वर लाईन नंबर 13 वर बी सेम मिस्टेक करू शिकेस तुझे. स्ट्रिंग कार नेम. दादा तू माझा प्रॉब्लेम घे ना. हा तुझं चालूच आहे ना मग तू कर ना तसं मग. स्विफ्ट डॉट यस आउट कर आणि यस आउट मध्ये स्विफ्ट डॉट गेट कलर जो की डायरेक्ट फंक्शन राहील. स्विफ्ट दादा कार डॉट दादा लाईन नंबर 20 इन वर काय क्लिक करतो. स्विफ्ट नाही स्विफ्ट डॉट एस डब्ल्यू ऋषी टू स्ट्रिंग कलर इक्वल टू प्लेन डब्ल्यू.
बरोबर आहे. थोडंसं ऑर्गनाइज कर रे ऋषिकेश, त्या डेटाला ना थोडंसं असं अलाइनिंग वगैरे करायचं प्रॉपरली. स्विफ्ट रे, ए बायला स्विफ्ट, ऋषी गेट कलर दाखव. स्वीट नाही रे. ऋषी गेट कलर दाखव. हां, आणि गेट कलर काय फंक्शन आहे की व्हेरिएबल आहे? गेट कलर. ऋषी तुझं एरर गेट कार नेम मध्ये येत आहे ना? कट करते गेट कलरची स्पेलिंग पाय तू काय लिहिली आहे. आणि अरे गेट हा, ऋषी ऋषी तू कार नेमला सेटच नाही केलंय म्हणून ते गेट नाही होत वाटतं. अरे ते फंक्शन आहे, ते व्हेरिएबल नाही आहे. त्याच्यात फंक्शन असलं की पॅरेंथेसिस लावणं पडतं शेवटी. मग स्विफ्ट लिहून मी डायरेक्ट हे देऊ का तिथं फंक्शन तर कॉल कर. कलरचं नाव? गेट कलर नेम. जी ऋषी तू कार नेम मध्ये एकावर टाकले. अरे स्विफ्ट लिहिलंय ना तू ऑलरेडी, डॉट लिही ना. सेट कशाला करतोय? सेट केलं ना तू वरती, आता गेट हा दिलं डॉट. गेट कर आता. ऋषी पहिले सिंगल सेट कोट केलं, आता नको गेट टाकू, कर. डबल गेट टाक. कलर आहे, आलं बघ. ते काय फंक्शन दादा आहे. ऋषिकेशचं बघ रे. जस्ट कर क्लिक. गेट कलर आहे. मी बघतो तर ऋतुराजकडं, मला Color असं आहे. येत नाही ऋषीचं. ओके, ऋषिकेश त्याची फक्त स्पेलिंग मिस्टेक. कलर रे रे स्ट्रिंग कार नेम. हा, इथं पण तू सेम मिस्टेक करतोय. BMW डॉट गेट कार नेम हा जो आहे ना फंक्शन आहे, व्हेरिएबल नाही. फंक्शन असला की शेवटी काय लावता? पॅरेंथेसिस, म्हणजे जे सिंपल ब्रॅकेट. ए अरे प्रॉब्लेम वगैरे काय होतोय? अरे तिचं कलर गेट स्पेलिंग, कॅन नॉट बी रिझॉल्व्ड और इट नॉट. अरे ती स्पेलिंग मिस्टेक आहे. तू कुठं स्पेलिंग रे? मिस्टेक बघ. गेट कलर लिहिलंय तू. मेन डॉट जावा, लाईन नंबर 38. ऋषिकेश तुझं एरर बघ. कलर ई कट कर. जाऊ दे. ओके, ई प्रिंट कट कर कर. आता. आता प्रिंट करून बघ फक्त तू, फक्त रेड प्रिंट होतंय का? ई कर ऋषिकेश ना. प्रोग्राम दाखव मला. अरे ई कर ना, ई कट कर. ऋषिकेश अरे हुशार, ते जंक जंक डेटा नको दाखवू. ई कट कर कार. आलं हा, ए रेड. दादा झालं प्रिंट. गेट कलर, सेट कलर. पण ओके, सेट कलर गेट कार नेम. ओके, स्ट्रिंग गेट कार दादा ऋतुराज हे चुकलंय ना. सेट कार नेम. कलर बरोबर आहे. खाली जा, मेन फंक्शन ओपन कर ऋषिकेश. अरे जाऊ दे, ते स्पेलिंग मिस्टेक आहे त्याची, समजू शकतो. ऋतुराज कलर. अनपढ आहे तो. अरे बाबा समजून घ्या बाबा. हा म्हणजे तू गेट कलर. आता ह्यो काय करता करायला डबल हॅलो. कोट टाकून तिथं. व्याख्यान लिहितोय तो मोठं. आणि प्लस कोण करा तिथं ते. मेन फंक्शन मध्ये तू काय करतोय आता? कार ऋतुराज BMW गेट बनवली इक्वल टू सेट कलर. ओके, बरोबर केलंय. आणि गेट कलर पण बरोबर केलंय. ओके, ऋषिकेश थोडंसं खाली दाखव, लाईन नंबर 30 च्या नंतर. कुठे गेटर दाखव. दादा तू माझं पहिले ना तेवढं हे कर, उद्या प्रेझेंटेशन आहे माझं. अरे बापरे. ऋतुराज आय वांट टू सी युअर गेटर. सेट कार नेम, गेट कार नेम. ओके, सेट कार करा आणि मी काहीच तयारी नाही केलेली आहे. ओके, आता जो आहे ना तू शेवटचं जे एस आउट आहे का, शेवटच्या एस आउट मध्ये माहिती का, कार नेम प्रिंट कर आणि कलर प्रिंट कर फक्त. गेट कलर आणि गेट कार नेम नको प्रिंट कर. अरे ऋतुराज. ऋषिकेश अरे ऋतुराज, मी केव्हाच बोलतोय. बोल ना बाबा, काय म्हणतो? जे 32 वरचं अरे व्हेरिएबल आहे नोपड्या, ते तुला print केव्हाच कर. म्हणतोय कलर हा गेटर दाखवतो. नाही. हा बरोबर आहे. अरे ऋषिकेश, तिथं लाईन नंबर व्हेरिएबल चुकतंय, तुझं नाव चुकतंय, व्हेरिएबलचं नाव चुकतंय. लाईन नंबर 7. ई. अरे ई कट कर. आता बघ, आता प्रिंट व्हा पाहिजे तुझं, पण मग तू एक करले ब्रॅकेट एक्स्ट्रा दिलंय असं मे बी, असं वाटतंय मला. हा ओके, हा कर, रन कर आता रन झालं पाहिजे ऋषिकेश तुझं. जिथं जिथं गेट कलर लिहिलंय ना तिथं ते करते मिस्टेक.
मिस्टेक नको रिच करू एंड. मिस्टेक. झालंय माझं आता. हे आलंय ओके वरती घे आउटपुट बघ आता. ऋषिकेश. वरती घे थोडस. कलर ऑफ कार इज रेड. इज रेड. एंड ऑफ द फाईल. आता प्रत्येक कर्ली ब्रॅकेट एलियन चेक यूज कर केलंय बरं का? क्लोज करता येतो हा प्रॉपरली. जाऊ दे ऋषिकेश तुला. स्ट्रिंग गेट कलर. ओके हा तिथे एक कर्ली ब्रॅकेट राहिलंय बघ. हा राईट. ऋषिकेश अंडरस्टँड झालंय तुला. आता बघ पब्लिक क्लास डेमो प्रायव्हेट सिस्टम डॉट आउर. आउट लिहिणे ते आउट नॉट अवर. सिस्टम डॉट आवर आउट. व्हेरिएबलवर क्लास सिस्टम. 9%. पब्लिक क्लास डेमो प्रायव्हेट. वरती जाय. क्लासचं नाव काय तुझ्या? दादा एवढं करण्यापेक्षा आपण ते प्रायव्हेट कीवर्डला काढून टाकू ना. वा भयान सोपं चालू. काम आहे. यू आर टू गुड. आलं बाई आलं बरं का. ऋषिकेशच्या मनाला शांती भेटली. शांती पळून गेली ऋषिकेशच्या मनातून. जस्ट कॉपी अँड पेस्ट इट एंटर दे. राजू आलाय 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 आलाय. आता गुड. आता आपण ना फक्त एक जस्ट तुम्हाला एक टास्क देतो मी. एक आधार कार्डचं गेटर आणि सेटर करून आणा उद्या फक्त. म्हणजे फक्त नाव आणि आधार नंबर बनवा आणि सेट करा. तू पहिले माझा दादा प्रॉब्लेम ऋतुराज घेता. आधार. हॅलो हॅलो माझा प्रॉब्लेम घेतो हा पहिले. हा. सेट द नेम अँड चॅट जीपीटी करणार ऋतुराज. आता 7 GB चा काहीच घंटा समजत नाही. अरे तू कर ना मी तुला समजून सांगतो फक्त. समजायला create a समजून class जातं. आधार that set the name and आधार number and get स्क्रीन बघ आता माझी. use private keyword for variables. कुठे 2 मिनिट त्याच्याने शेअर. म्हणजे ते काय काही नंबर होते का? नेम आणि नंबर. हा नेम आणि आधार नंबर तू लगेच पण करू शकतो. आता जस्ट प्रॅक्टिस मध्ये चॅट जीपीटी वर केल्यावर जस्ट 2 मिनिट्सचा कोड आहे तुमचा. तो तू म्हणतो तू ऋतुराज जस्ट 2 मिनिट्सचा कोड आहे. हा आता दाखवतो मी कोणता आहे ते तुझं. करून दे दादा त्याला ते. नाही म्हणजे मला एक्सप्लेन करायचंय त्या मॅडमला सो दॅट्स वाय आय कांट टेक अरे रिस्क. सोपं आहे ना. जस्ट घेणार टोक. काय ते मला सांग अरे काय चॅट जीपीटी टेक्स्ट करून वाचून देतो. सांग मला काय ते कोड. हो वाचून 2 सांग. मिनिट असतो. गुगल याच्यावर दे रे. कॉपी टेक्स्ट कॉपी करते ते. सांग ना तू सांग. हे बघ दादा. हे वाच बघा. वाच त्याला. डेव्हलप अ प्रोग्राम डेव्हलप अ of प्रोग्राम trigonometric function ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन. calculator that computes कॅल्क्युलेटर that computes sine e साइन ई cosine कोसाइन cosine and tangent कोसियो value कोसियो cosine अरे कोसाइन कोसिन cosine कोसाइन दादा रिपीट नको. कोसाइन एकच और आहे. टॅन कोसाइन सी प्रोग्राम tangent value टँजियंट. टँजियंटची व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्रिक कुठून आली? तो tan वाला tangent आहे आधीचा. ओके. opposite upon opposite of adjacent upon opposite
राहू दे, पहिली दुसरीचे फॉर्म्युला डेफिनेशन घेतले. वायसी भारी आहे, काय एवढा विशेष नाही रे. फंक्शन आणि सोपं आहे. अरे चॅट जीपीटी स्वतः करून देते एक्सप्लेन. नेटवर्क एरर. त्याला नेटवर्क एरर येतो, त्याच्याकडून मी दिवसभर लय काम करून घेतो, त्याच्यामुळे ते मला हे करतो ते. मी तर कधी हप्त्यातून वापरतो. मी पुरा दिवसभर त्याच्याकडून काम करून घेतो, त्याच्यामुळे मग ते मला म्हणतं नको भाऊ. हे बघ आता माहितीये का, संध्याकाळच्या वेळेला आता ही पी आय ची व्हॅल्यू त्यांनी डिफाईन केली, हे याला म्हणतात डेफिनेशन्स. ह्या मोस्ट ऑफ दी याच्यामध्ये पायची पायची किंमत त्यांना लिहिली तर. नंतर एक फंक्शन बनवला व्हॉइड कॅल्क्युलेट ट्रायंगल फंक्शन, कुठपर्यंत इथपर्यंत. हा आपला मेन फंक्शन आहे, जो काय करेन एक अँगल घेईन, त्याचं इनपुट घेईन. एंटर द अँगल इन डिग्रीज. अँगल टाकला आपण, तो अँगल नावाच्या व्हेरिएबलमध्ये जाऊन स्टोअर होईल आणि त्याची व्हॅल्यू काय डबल. हॅलो. आणि तो अँगल ॲज इट इज आपण त्या फंक्शनमध्ये पास करणार आहे. ओके, मग तो हॅलो. फंक्शनमध्ये अँगल येईन. ओके, मग त्याची रेडियन कॅल्क्युलेट होईल. रेडियन काय आहे, अँगल मल्टिप्लाय बाय पी डिवाइड बाय 180 डॉट. 180 डिग्रीनं त्याला ते डिवाइड करा. नंतर काय होईल, कॅल्क्युलेट करायचं त्याला साइन ए, कॉसिन ए आणि टॅन्जंट. साइन ए काय आहे, मॅथ डॉट, मॅथमध्ये एक तुला व्हेरिएबल भेटून जातं, मॅथ लायब्ररी भेटते. ही जावामध्ये बी बरं का, आणि C++मध्ये पण आहे. हो. ही लायब्ररी भेटते. ह्या मॅथमध्ये तुला एक डायरेक्ट फंक्शन भेटून जातो, जो साइन आहे, एक कॉस आहे आणि एक टॅन आहे. आणि त्या प्रिंट करायच्या. जर कॉसिन आता कॉसिन जर 0 असला तर टॅन्जेंट अनडिफाईंड आहे किंवा 0 आहे, आणि नसलं तर पर्सेंट आणि टॅन्जेंट प्रिंट करून द्यायचं. सिम्पलचा प्रोग्राम आहे. तुला रन बी करून दाखवतो हा मी. डेव C++. सोपा प्रोग्राम दादा. जस्ट माय डेव C++. वेअर इज DC डेव. दादा ऋतू राहिला ना, त्याच्यामध्ये कमेंट लिहून देऊन दे, म्हणजे तो वाचून सांगून दे. कमेंट ऑलरेडी चॅट जीपीटीने करून दिलाय मला. हा म्हणजे कुठं काय होतं बघ. कमेंट ऑलरेडी चॅट जीपीटीने दिलाय. जस्ट मेक माझे फाइल न्यू प्रोजेक्ट. टीव्ही वाचतायत. वायसी न्यू सोर्स फाइल करना पडेल मला. फाइल न्यू सोर्स फाइल, आणि ही माझी फाइल आहे. ओके, मला एक प्रिंट करायचं होतं. ओके, data.c. ओके, मी याला प्रिंट करत होता. इथं रन कुठं होईल कंपाईल. दादा एरर आहे का एवढे लाल? नाही रे, ते त्याचं कोड व्ह्यू आहे तसा तो. काय कशात करतोय तो? डेव C++. डेव C++. अरे फाइल एकदम ओल्ड आहे का? मोस्ट ऑफ द पॉप्युलर हे C आणि C++चं डेव्हलपमेंट करण्यासाठी. बापरे. कुठं गेला रन फाइल? रन फाइल. एवढा भारी एडिटर नाही, पण ते वर्डला थोडं कलर वगैरे पाहिजे होतं, डेटा टाईपला. पण ते डायरेक्ट सिस्टम लायब्ररी बिल्ड करते. हे बघ, प्रोजेक्ट वर विंडोज ॲप्लिकेशन, कन्सोल ॲप्लिकेशन, स्टॅटिक लायब्ररी, DDL एम्प्टी प्रोजेक्ट. CA के Cचा आहे. भारी आहे, एक मस्त प्रोजेक्ट. पण आपलं डिबग का बरं नाही होते फाइल? आपली रन कुठे आहे? गो टू VS कोडला कर ना आता मग. जस्ट तुझं म्हणणं आहे तर तुझं. जस्ट आय गॉट इट. VS कोडला याचं कंपायलर आहे, जावाचं येत नाही. द्यावाच आहे. असं असतं का ते, म्हणजे .c केलं की C चं कंपायलर यूज करतो का? अरे मग ओ भाई साहब, मी सांगितलं. अरे मग एखादी ऍप्लिकेशन बनवायची असेल तर सीचं, जावाचं, JS, CS काय काय यूज करतो दादा? आता सायनेची व्हॅल्यू डिग्री दादा आपण डिग्री किती टाकणार मला? 90 डिग्री टाक. 90 डिग्रीचं माहिती आहे तुला काय? येस. काय
साइन 90 डिग्रीला ओके आपण ऑनलाईन Zero. त्यासाठी ऑनलाईन झिरो झिरो. ऑनलाईन सी कंपायलर. जस्ट हा व्हिडिओ आता आपला यूट्यूबला जाणार आहे. कॉपी पेस्ट वाला. एंटर 90 डिग्री केलं मी. एंटर केलं. हे दादा साइन 90 साइने 90 कोसिने टँजंट. हे बघ इनबिल्ट लायब्ररीला भेटून जाता. हे बघ math.h मध्ये मॅथ. आपल्याला हे पण इकडं पण शिकायची ती. मी त्याच्यासाठी आज ओपन करून ठेवलं ते. पण आपलं हे प्रायव्हेट आणि पब्लिक कीवर्ड झालंच नाही. कारण ते थोडंसं ह्या गोष्टी ज्या ना थोड्या जेवढ्या चांगल्या शिकल्या तेवढ्या बाहेर राहत्या.